नमस्कार, सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी सुरती उंदियोची रेसिपी शेअर करणार आहे. सुरती उंदियो हा अतिशय सुंदर असा पदार्थ आहे. मी हा नेहमी सीझनला हॉटेलमधनं आणते, पण तो खूपच ऑइली असतो. त्यामुळे मी आता हा घरी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याची रेसिपी मी तुमच्यासाठी शेअर केलेली आहे. चला तर मग आपण तयारीला लागू. चला तर मग आपण पहिले मुठिया बनवून घेऊ. मुठिया बनवण्यासाठी मेथी घेतलेली आहे बारीक मी मध्यम आकाराची. स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. हे वाटण आपल्या करून घ्यायचे मुठीमध्ये पिठामध्ये घालण्यासाठी. 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे, आवडीनुसार तिखट, मिरची, आलं, लसूण सरभरीत असं वाटून घ्यायचं आहे. एका बाउलमध्ये आपल्याला ते काढून घ्यायचं आहे वाटण. नंतर घट्ट अशी 2 मुठीभर आपल्याला चिरलेली मेथी घ्यायची आहे. नंतर बाकीचे आपल्याला सगळे मसाले घालायचे. त्याच्या आधी आपल्याला मूठभर अशी कोथिंबीर घालायची आहे. जास्त घातली तरी काहीच हरकत नाही. 2 चमचे इथे मी ओवा घेतला आहे, तो हातावर असा चुरून घालायचा आहे. नंतर आपल्याला ह्याच्यात हे पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत 2 चमचे. 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे. नंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि 2 चमचे ह्याच्यात साखर घालायची आहे. पण आधी आपल्याला हे हाताने चुरून घ्यायचं आहे आणि चुरल्यावर जराशी ती मेथी मऊ पडेल आणि त्याच्यातून थोडंसं पाणी बाहेर येईल. म्हणजे आपल्याला कुठलं वेगळं पाणी घालण्याची गरज नाही. इथे 2 चमचे लिंबाचा रस घातलेला आहे. 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही इथे बेसन पीठ जास्त वापरू शकता, पण मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते जरा सरसरीत असं पीठ आहे. एकदम चिकट घ्यायचं नाही. अर्धा चमचा इथे मी हिंग घातलेला आहे आणि सगळं व्यवस्थित कालवून असं घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला अर्धा कप इथे बेसन घालून घ्यायचं आहे. तुम्ही बेसन जास्त घेतलं तरी काहीच हरकत नाही, पण गव्हाचं पीठ आणि बेसन मिक्स केल्यावर छान चव येते. इथे मी 2 ते 3 चमचे तेल गरम करून घातलं आहे. असं केल्याने हे मोहन घातल्याने मुठिये हे हलके होतात आणि खुसखुशीत होतात. तर मी इथे अगदी थोडं पाणी घालून हे घट्टसर असं मुठियाचं पीठ मळून घेणार आहे. हापका मारून अगदी साधारण आपल्याला हे आपण मळून घेणार आहोत आणि थोडा वेळ बाजूला ठेवणार आहोत. आता आपलं पीठ हे चांगलं मळून झालं आहे. आपण हे ठेवून देऊया आणि पुढची तयारी करूया. आता पीठ आपलं चांगलं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती घट्ट आहे ते. तर आता आपण मुठिये वळायला घेऊया आणि याचे असे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे. तुम्ही हे मुठीमध्ये असे प्रेस करून नुसते मुठिये केलेत ना तरी छान त्याचा शेप येतो. आणि हे असे सगळे आपण करून घ्यायचे. मी एवढे केलेत ना, पण त्यातले थोडेच राहणार आहेत. कारण हे चवीला खूप छान लागतात आणि मी नेहमी बनवते. असेच आपल्याला संध्याकाळी चहासोबत खाण्यासाठी ह्याची चव खूप छान लागते. बाजारातसुद्धा विकत मिळतात, पण घरी बनवलेल्याची चव अप्रतिम असते. तर बघू शकता आपले सगळे मुठे झालेले आहेत करून. आता आपण हे मीडियम टू लो फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत. कुठेही जास्त हाय फ्लेम करायची नाही, मग ते वरून शिजले जातील आणि आतनं कच्चे राहतील. तर आपल्याला तेल गरम झालं का मीडियम अशी फ्लेम ठेवून हे अशा प्रकारे घालून घ्यायचे. जास्त गर्दी करायची नाही आणि असे हळुवारपणे पलटी करून घ्यायचे आहेत. कारण ते मोहन घातल्यामुळे अगदी खुसखुशीत होतात आणि ते फुलले जातात आतून. थोडा वेळ पीठ मळून ठेवलं की चांगले असे फुलले जातात. तुम्ही बघू शकता त्याची साईज केवढी झालेली आहे ती. तर आणखीन तुम्ही कुठल्याही आकारात हे बनवू शकता. तर अशा पद्धतीने मी हे असे सगळे हे मुठिये उंदियोमध्ये घालण्यासाठी फ्राय करून घेतलेले आहेत. हे मी आदल्या दिवशी असे सगळे तयार करून घेतलेले आहेत. त्याच्यातले अर्धे खाऊन झालेले आहेत आणि अतिशय सुंदर लागतात चवीला. एकदा तुम्ही असेच खाण्यासाठी सुद्धा ट्राय करू शकता. तर असे हे खुसखुशीत होतात आणि त्याला असे क्रॅक जातात, म्हणजे समजायचं आपले मुठिये हे छान तयार झालेत. आता आपण उंदियोसाठी साहित्य बघूया. तर इथे मी सगळं उंदियोसाठी साहित्य घेतलेलं आहे. तर तुम्हाला कोणत्या कोणत्या भाज्या आवडतात ना ह्या सीझनल, त्या तुम्ही घालू शकतात. पण याच्यात मेन भाज्या असतात ते कंद वापरायचे आहेत आपल्याला. तर इथे मी 3 प्रकारचे कंद घेतलेत, बटाटे घेतलेत आणि हे आपल्याला व्यवस्थित असे कापून घ्यायचे आहेत. आणि इथे मी ही हिरवी लसूण घेतलेली आहे ताजी. हिचा चव याच्यामध्ये खूप छान लागतो. आणि केळं घेतलेलं एक मोठं असं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाजी वापरू शकता. छोटी वांगी घेतलेली आहेत. अगदी छोटी वांगी घ्यायची आहेत. हिरवी वांगी घेतली तरी चालतात. आणि हे आपल्याला कोथिंबीरचे देठ घालून हे वाटण करून घ्यायचं आधी. तर तुम्ही आवडीप्रमाणे याच्यात हिरवी मिरची तिखट घालू शकता. आता मी जिरं आणि धणे, कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण सगळं हे वाटून घेणार आहे. हे देठ घेतले आहेत कोथिंबीरचे. ह्याच्यात टेस्ट खूप छान लागतो. नंतर आपल्या चवीनुसार मीठ, साखर, गरम मसाला, हळद, हिंग आणि हा ओवा घेतलेला आहे फोडणीसाठी.
नंतर लिंबाचा रस घेतलेला आहे इथे. इथे मी पावट्याचे दाणे घेतलेले आहेत, मटरचे दाणे, तुरीचे दाणे आणि हे सुरती पापडीचे दाणे पण त्याच्यातच आहेत. ही सुरती पापडी आहे. ही खूप नाजूक नाजूक असते आणि चवीला अतिशय सुंदर लागते. याच्यात त्याचं महत्त्व खूप म्हणजे ह्या भाजीचं महत्त्व आहे. ह्या उंधियोमध्ये ही भाजी लागतेच. तर मला ही एवढी काही खास मिळाली नाही, तरी पण मी ह्याच्यात वापरलेली आहे. अर्धा कप आपल्याला दाण्याचं कूट, अर्धा कप तीळ घ्यायचे आहेत आपल्याला पांढरे आणि 1 कप आपल्याला अगदी ओला नारळ घ्यायचा आहे. नारळ जरा रसाळ असला ना का ह्या भाजीला आणखीन टेस्ट लागते. इथे कोथिंबीर घेतले आहेत. तर सगळ्या भाज्या आपण व्यवस्थित अशा चिरून घ्यायच्या आहेत आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी रताळ्याची सालं काढून रताळ्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतले आहेत आणि ते मी फ्राय करून घेणार आहे. भाज्या जरा आपल्याला व्यवस्थित अशा कापून घ्यायच्या आहेत. अगदी बारीक भाज्या कापायच्या नाहीत, कारण नंतर त्या शिजल्यावर त्याच्यात गलका होऊ शकतो आणि भाज्यात ह्या उंधियोमध्ये या भाज्या दिसत पण नाहीत. म्हणून मी या पद्धतीने हे कापून घेतलेले आहे. आता रताळं झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे, हा पांढरा कंद आहे ना ते घालून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही इथे सुरणसुद्धा वापरू शकता, पण सुरण मी नेहमी खातो म्हणून वापरला नाही. तर आता हे मी रताळे आणि हे करून घेतले, फ्राय करून घेते. अगदी जास्त तेल पण वापरायचं नाही, कारण तेल नंतर खूप उरतं आणि आपल्याला जास्त तेल वापरून हे करायचं नाही आहे. तर आता हे रताळं चांगलं फ्राय झालेलं आहे. आपण आता ते काढून घेऊया. आपण हे भाज्या फ्राय करून का घ्यायच्या, कारण या भाज्या आहेत ना शिजल्यावरती एकदम अशा मऊ पडू शकतात. म्हणून जरा त्यांना फ्राय करून घेतल्या की लवकर पण शिजतात आणि त्या भाज्या उंधियोमध्ये मोडत नाही. तर तुम्ही बघू शकता रताळ किती छान प्रकारे इथे शिजलेलं आहे. आता हा पांढरा कंद साधारण होत आला की आपल्याला दुसरी भाजी घालून घ्यायची. म्हणजे असं आलटून पलटून आपण भाज्या घालायच्या आहेत. एका एका भाजीला खूप वेळ लागतो ना. एक भाजी काढली की दुसरी भाजी घालून घ्यायची आणि फटाफट असं फ्राय करून घ्यायचं. आता ती कंद होत आली आहे ना, तर आता मी बटाटे घातलेले. तर अशा प्रकारे मी बटाट्याचे 2-2 तुकडे करून घेतलेत आणि भाज्या अगदी साधारण आपल्याला याच्यात तळून घ्यायच्यात. एकदम अगदी मऊ करून अशा तळून घ्यायच्या नाहीत. तर आता मी हे कंद काढून घेते. कंद काढले की आपल्याला बटाट्यासोबत दुसरी भाजी घालून घ्यायची. असं करून सगळ्या ह्या भाज्या व्यवस्थित अशा आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता मी आता हा कंद काढून घेतला आहे. आता बटाट्याबरोबर मी आंबळा कंद म्हणजेच कोनफळ घालून घेतलेले आणि बटाटा आता आपण काढून घेऊया. तर इथे मी केळं घालून घेते. केळं पण जास्त शिजवायचं नाही. एक कच्चं केळं आहे आणि साधारण असं ते पिकत आलेलं आहे. मग त्याची चव ह्याच्यात खूप छान लागते. तर आता मी हे केळं पण लगेचच काढून घेणार आहे, कारण कंदाला थोडा वेळ लागेल. तर अशा प्रकारे मी ह्या भाज्या आता फ्राय करून घेतल्यात. आता केळं काढून घेतलं. आता कंदसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, तर नंतर आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे आणि आता आपल्याला ही वांगी घालून घ्यायची आहेत. वांगी अगदी 2च मिनटं ह्याच्यात परतवून घ्यायची आहेत. का माहिती आहे, कारण वांगी अशी आपण कच्चीच भरायला गेली ना का ती अशी तुटू पण शकतात. म्हणून साधारण त्यांना तोंड उघडलं, ही चीर आपण जी दिलेली आहे ती उघडली का लगेच आपण वांगं हे काढून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला हा मसाला भरायला सोपं जाईल. तर अशा प्रकारे मी वांगीसुद्धा फ्राय करून घेतली आहेत. आता इथे बटाटा घेतला ना, तर बटाट्याला अर्ध्या भागाला ना अशी साधारण चीर देऊन घ्यायची आहे, म्हणजे त्याचाच आपल्याला मसाला साधारण भरता येईल, म्हणजे चव छान लागते. तर अशा प्रकारे सगळा आपला या भाज्या फ्राय करून झाल्यात. आता आपण इथे अर्धी वाटी दाण्याचं कूट, तीळ, त्याच्यात मी घातलेले हळद, गरम मसाला, ओवा आणि या नारळाचा कीस, ओलं नारळ. नंतर त्याच्यात घालायची आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर आणि आपण ही पातीचा आपण लसूण घेतला ना तो घालायचा आणि थोडा आपल्याला फोडणीला ठेवायचं आहे. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यात काय घालायचं आहे, तर आता आपल्याला ह्याच्यात ना हे वाटण केलेलं आहे ना त्याच्यात आपण थोडीशी लसणाची पात पण घेतलेली, कोथिंबीर, मिरची, धणे, जिरं असं सगळं, आलं लसूण आपण सगळं हे वाटून घेतलं आहे. याच्यात चवीनुसार मीठ घातलं आहे, 2 ते 3 चमचे साखर घातली, 2 चमचे लिंबाचा रस घातला आहे. तुम्ही आवडत असल्यास जास्तसुद्धा घालू शकता आणि हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हा मसाला सगळ्या भाज्यांमध्ये नीट भरून घ्यायचं आहे. भरून म्हणजे आपल्याला वांगं, बटाटा आणि केळ्यामध्येच हा मसाला भरायचा आहे आणि बाकीचा मसाला आपण हा भाज्याला चोळून घेणार आहोत. तर आता मी वांगी भरून घेते. तुम्ही बघू शकता वांगी आपल्याला कुठेही अशी गच्च वाटत नाहीत उघडताना, जर अशी सॉफ्ट झाल्यामुळे त्याच्यात मसाला चांगला भरला गेला आहे. आता इथे आपण बटाट्याची चीर दिलेली आहे ना त्याच्यातसुद्धा थोडा थोडा मसाला असा भरून घेऊया. आता आपला हा
वांग्यामध्ये आणि बटाट्यामध्ये मसाला भरून झाला. आता आपण या कंदाना थोडासा लावून घेऊया आणि केळीसुद्धा आपण अशी चीर देऊन जराशी भरून घेऊया, म्हणजे त्याची चव खूप छान लागेल. तर आता आपलं हे सगळं रेडी झालेलं आहे. आपण आता हे केळ्यामध्ये मसाला भरून फोडणी करूया. आपल्याला पदार्थ घरी बनवला का खूप पुरवठ्यास येतो आणि चवीला पण छान होतो. हॉटेलपेक्षाही माझी या उंधियूची चव भारी झालेली, कारण मी हॉटेलमधनं 2-3 वेळा आणला, पण ते खूप ऑइली असतो. तर उंधियूची भाजी आपली स्टफिंग करून झालेली आहे. आता आपण याच्यातलं तेल थोडं काढून घेतलेलं आहे. अगदी 1 वाटी छोटी आपण तेल त्याच्यात ठेवलेलं आहे. हिंग घातलेला आहे अर्धा चमचा, 1 ते 1.5 चमचा ओवा घातलेला आहे आणि हा ओल्या लसणाचा जो लसूण होता तो आपण फोडणीला घातला आहे. थोडा ओला लसणाची पात पण आपण फोडणीला घातले आणि आलं लसूण धणं जिरं असं आपण जे वाटण करून घेतलेलं ना ते सुद्धा घातले आणि त्या वाटणात आपण थोडी लसणाची पात आणि कोथिंबीरसुद्धा घातली होती. आता ही सुरती पापडी आहे ना ती घालून घेतली आहे आणि दाणे घातले तुरीचे आणि सुरती पापडीचे. ती पापडी तुम्ही अख्खी पण ठेवू शकता आणि अशी आपण घेवडा वगैरे साफ करतो ना त्याप्रमाणे 2 तुकडे करून पण घेऊ शकता. इथे दाणे घातलेत पावट्याचे, मटार घातले, ह्याच्यात तुम्ही सोलाणेसुद्धा वापरू शकता आणि मिक्सरच्या भांड्यातलं हे अर्धा बाऊल पाणी घेतलेलं आहे ते घातलेलं आहे, कारण ही भाजी वाटाणे वगैरे पावटे वगैरे चांगले शिजले पाहिजेत. अगदी थोडं अर्धा चमचा इतकी हळद घातली. याच्यात वाटणामध्ये ओली हळद घालतात, असली तर तुम्ही वापरू शकता. चवीनुसार अगदी थोडं मीठ घातलेलं आहे आणि 5-7 मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. झाकणावर पाणी ठेवायचं आहे. 5-7 मिनटानंतर पुन्हा आपण एकदा ढवळून घेतलेलं आहे. मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे. तर इथे आपण जरासं शेंगा त्या सुरती पापडीच्या आणि वाटाणे दाणे हे सगळे चेक करणार आहोत. तर ते लगेचच शिजतात. सुरती पापडी खूप नाजूक असते. तुम्ही आधी शिजवून नंतर फोडणीला घातली तरी चालेल, पण मी या अशा पद्धतीने शिजवलेली आहे. तर साधारण शिजलेली आहे, थोडी अजून शिजायची आहे. तर आपण आता त्याच्यात पुढचं साहित्य घालू. तर हा केलेला मसाला आहे ना तो थोडा घालायचा आहे या भाजीला आणि हे कंद आपण आधी खाली लावून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे, कारण ही भाजी आपल्याला सारखी ढवळायची नाही आहे. 1-2 वेळा ढवळली तरी चालेल. तर अशा प्रकारे मी हे कंद लावून घेतलेत. नंतर त्याच्यावर आपल्याला थोडासा पुन्हा मसाला घालायचा आहे. आता मी इथे बटाटे घालते आहे. बटाटे असे लावून घेते. व्यवस्थित असं सगळं लावून घ्यायचं आहे. नंतर वांगी लावलीत आपण इथे भरलेली. केळी लावायची आहेत आता आणि पुन्हा एकदा आपल्याला त्याच्यावरती थोडासा मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे. याच्यात तुम्ही भरपूर असं पाणी घालायचं नाही आहे. पाणी घातलं तर एकदम गलका होऊन जातो. तर इथे मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि वाटल्यास पुन्हा अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. आता आपण हे मुठिये घालून घेऊयात. मुठिये थोडेसे आपण कुस्करूनसुद्धा घालणार आहोत. त्याची चव अगदी छान लागते आणि मुठियेशिवाय उंधियू हा चांगला लागतच नाही. तुम्हाला अगदी झटपट बनवायचं तर तुम्ही हे मुठिये ना विकत आणू शकता. तर इथे मी 2-4 असे कुस्करून घातलेले आहेत. ही भाजी मी नेहमी खाते, पण मी आज बनवण्याचा प्रयत्न केला आहे. वरून अशी भरपूर कोथिंबीर घालायची आणि पाणी असं ठेवून वाफेवर ही भाजी शिजू द्यायची आहे. तर आता 5-7 मिनटं झालेली आहेत. मी झाकण काढलेलं आहे. वाफेचं पाणी वरच्यावर राहिलेलं आहे, म्हणून मी थोडं खालीवर करून घेते. अगदी भराभर असं ढवळायचं नाही. इथे मी स्लो केलेलं आहे एकदम, पण फास्ट फॉरवर्ड असल्यामुळे हे जरा फास्ट दिसतंय. तर वाफेचं पडलेलं पाणी आता खाली जाईल आणि खालच्या भाज्याच्या वरती काढायच्या आहेत आणि पुन्हा आपल्याला वाटलं तर अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. ही भाजी नुसती वाफेवरच करतात, तर इथे मी अगदी थोडंसं पाणी घालते आहे आणि पुन्हा झाकून ठेवून त्याच्यावर पाणी ठेवलेलं आहे आणि परत 7-8 मिनटांनी बघितलेलं आहे. परत वाफेचं पाणी भरपूर असं झालेलं आहे वरती. हे जरा पाणी खालपर्यंत जाण्यासाठी आपण अगदी अलगद असं हे पुन्हा भाज्या ढवळून घेणार आहोत. तसं आपले हे उंधियू खाण्यासाठी आता रेडी झालेलं आहे. तर या भाज्या आपल्याला डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत सहजच बाजारात मिळून जातात. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली का हे सुद्धा कॉमेंटमध्ये नक्की सांगा.
तर ही भाजी मी बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली. ही भाजी उंदिओ पुरीसोबतसुद्धा सर्व करतात. तर कमी तेलामध्ये मी हा पदार्थ आज केलेला आहे. मी हॉटेलमधनं आणते ते खूप ऑइली असतं. पण आपल्या घरच्या घरी कशी वाटली रेसिपी ते मला जरूर सांगा. तर आता आपण अगदी 4-5 मिनटं ही भाजी ठेवलेली आहे आणि भाजी आपली खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता लूक आणि चांगल्या प्रकारे शिजलेले सुद्धा आहे. आम्ही कंद या भाजीतच असं चमच्यानी बघितलेलं आहे. तर बघा किती छान प्रकारे तो शिजलेला आहे. तर अशा प्रकारे सुरती उंदिओ ह्याचा मी प्रयत्न केलेला आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटते? तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की ट्राय करा. आणि बघू शकता सगळे ह्याच्यातले जे जिन्नस आपण घातलेली आहे ते चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत आणि कुठेही जास्त मोडलेले नाहीत. तर नक्की या पद्धतीने ही उंदिओची रेसिपी ट्राय करा. रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.